वहिनी, हे सगळं अशा पद्धतीने घडलं असेल अशी आम्ही कधी कल्पनाही केली नव्हती. या सगळ्या प्रकाराला तुमची संमती होती असं नाही वाटत तुम्हाला? खूप मोठं कारस्थान आहे विक्रम भाऊजी. आम्ही फक्त त्याच्यात ओढले गेलो. विश्वास ठेवा आमच्यात. सर्व कर्माखिलम पार्थम ज्ञाने परिसमुच्यते. नहि ज्ञानेन सदृशम पवित्रम यविद्यते. वपुकुशत्वं वदने प्रसन्नता, नादस्फुटत्वं नयने सुनिर्मले, अरोगिता बिंदुजयोग निदीपना, नाडी विशुद्धि हटसिद्धि लक्षण. पण वहिनी, तुम्ही अशा प्रकारे वागून रणवीर राजांच्या अनिर्बंध वागण्याला समर्थन दिलत ना? आम्ही समजवण्याचा खूप प्रयत्न केला, पण ह्यांचा स्वभाव तर तुम्हाला चांगला माहिती आहे ना विक्रम भाऊजी. ह्यांनी एकदा एखादी गोष्ट ठरवली की बस त्यांच्या मनासारखं झालंच पाहिजे. आम्ही जर स्वेच्छेनं होकार दिला नसताना तर त्यांनी त्या निष्पाप बाळाला जगू सुद्धा दिलं नसतं. आम्हाला माहिती आहे आम्ही कधीही आई होणार नाही. आमच्या नशिबात ते सुख नाही. म्हणून मग आम्ही नताशाच्या मुलाचा स्वीकार करायचं ठरवलं. स्वेच्छेनं. आणि विक्रम भाऊजी, यांच्या मताशी साईमा सुद्धा सहमत आहे. सगळ्यांनी मिळून हेच ठरवलंय. आम्हालाही हे मान्य करायलाच हवं. पर्याय नाही आमच्याकडे. तुमची बाळाबद्दलची आस आम्हाला समस्या वहिनी, पण तुम्ही सगळ्यांची फसवणूक केली ना. हॅलो हॅलो, अगं कुठे आहेस तू? फोन का नाही उचलत आहेस? अरे पर्स मध्ये होता, रिंग ऐकू नाही आली. ओके, म्हणजे कुठे बाहेर आहेस का? हो बाहेरच आहे, पण आता घरी येते. केतकी, मी ना इथे खूप बोर झालोय. मला आता कधी एकदा हॉस्टेलला जातोय ना असं होतंय. अरे तूच म्हणाला होतास ना की तुला घरी राहायचंय म्हणून. अगं माझा इथे वेळही जात नाहीये आणि मला तुझी खूप आठवण येते. कम ऑन अमोल, वी गोइंग टू मीट ड्यूरिंग द एक्झाम्स राईट? अगं पण त्याला वेळ आहे आणि यु नो माझा इथे अभ्यासही होत नाही अगं. ओके एनिवेज. अमोल डूड, हे बघ असं होणारच, पण तुला या सगळ्यातनं सावरलं पाहिजे. हे केतकी, अगं तू म्हणाली होतीस ना की हॉस्टेलमधून इकडे येणार आहेस. अरे मग काय झालं त्याचं? हो डोंट गेट अँग्री बाबा, कारण मी तुला एक सरप्राईज देणार आहे. सरप्राईज? पण काय ते विचारायचं नाही. एक केतकी यार, तू सरप्राईज वगैरे नको ना देऊ. तू ये ना डायरेक्ट इकडे. मी वाट बघतोय तुझी. ओके बाय. साधी बाय म्हणायची पद्धत नाही. एक होच बेस एक. केतकी, सरप्राईज कसं वाटलं? व्हॉट आर यू डुईंग हिअर? अरे व्हॉट आर यू डुईंग हिअर म्हणजे थेट हॉस्टेलमधनं इथेच आले. अगं पण इकडे? आता सगळे प्रश्न उत्तर इकडेच करत बसणारच का? चल आधी मला तुझं घर दाखव. चल ना, नंतर बोलू. केतकी, ट्राय टू अंडरस्टँड. अगं साक्षी, अमोल,
शी इज अमोल. काय? आय मीन केतकी. म्हणजे माझ्याच कॉलेजला असते ती. बाय द वे केतकी, शी इज माय मॉम. हॅलो आंटी. हाय. अँड शी इज माय सिस साक्षी. हाय. हाय. ये ना बस. अमोल बस ना. हां हो. तुम्ही सगळे बसा, मी तुमच्यासाठी चहा आणते. नको आंटी, खरंच थँक्स. अहो ही केतकी अमोलची मैत्रीण आणि हे अमोलचे बाबा. हॅलो अंकल. हॅलो. बस ना बस. आदित्य राजे, आदित्य राजे. काय झालं साहेब? एकदम तुम्हाला आमची आठवण कशी आली? तुम्ही सोहळ्याला का हजर राहिला नाही? फार कळकळ होती ना तुम्हाला शाळेची, हंबीरराव राजे शिर्क्यांच्या जन्मशताब्दीची. मग असं काय घडलं की ऐन सोहळ्याच्या वेळी तुम्ही हजर राहू शकला नाही? तिथे जमलेल्या सर्व पाहुण्यांना काय हवं काय नको हे बघायची तुमची जबाबदारी नव्हती का? सायमा, आम्ही आदित्य राजेंशी बोलतो. मी काय बोलते ते ऐकून तर घ्या. मी आणि प्रिया बहिणी समारंभाला यायला निघालो होतो, पण प्रिया बहिणींना चक्कर आली आणि म्हणून मी विक्रमला घरी बोलावून घेतलं. कशा आहेत ते आता? आता ठीक आहे, आत्ताच शुद्धीवर आलं. या दिवसात असं व्हायचंच. त्यांच्या पोटात राजशिर्क्यांचा वारस वाढतोय ना. बस झालं साहेब, बस झालं. अजून किती दिवस तुम्ही या सगळ्या गोष्टीला पोहणार? किती दिवस तुम्ही आपल्या माणसांशी खोटं बोलणार आहात? आम्हाला प्रिया वहिनींनी खरं काय ते सगळं सांगितलंय. आम्हाला माहिती आहे साहेब, हा प्लॅन तुमचा होता. आदित्य राजे, काय गरज होती हे नाटक करायची? तुम्हाला वारस हवा होता तर नताशाचं मूल दत्तक घ्यायचं होतं. वहिनी प्रेग्नंट आहेत असं कशाला सांगितलं तुम्ही? नताशाच्या पोटात रणवीर राजेंचं मूल वाढतं. त्या मुलात राजशिर्क्यांचं रक्त आहे हे जगाला कळावं म्हणून. हं? मग ते मूल रणवीर राजांचं आहे असंही जगाला ओरडून सांगायचं. राजा शिर्क्यांचं नाव लावता ना तुम्ही. या घराण्याचा अभिमान आहे ना तुम्हाला. मग का खोटं वागलात तुम्ही? एक गोष्ट लक्षात घ्या साईमा, एक खोटं बोललो तर ते लपवायला अजून एक खोटं बोलायला लागतं.
आणि तरीही सत्य जगासमोर येतच. मला वाईट फक्त एकाच गोष्टीचं वाटतंय की तुम्ही आम्हालाही फसवलं. आदित्यराजे, तुम्ही तुमचं तोंड बंद ठेवलं तर हे कुणालाही कळणार नाही. आम्ही गप्पच बसणार आहोत साईन, पण ते आमच्या प्रिया वहिनींकडे बघू. पण तुम्ही खूप मोठी चूक केली आणि ही गोष्ट जेव्हा जगासमोर येईल तेव्हा राजेश शिर्केंची काय पत राहील याचाही विचार करा. अंकल, मी सुद्धा पाचगणीलाच असते. अमोलच्याच कॉलेजमध्ये शिकते. आजच आले. तुझं घर कुठे आहे? आय स्टे व्हेरी क्लोज बाय. कोण कोण असतं घरी? घरी आई आणि बाबा आणि मी, त्यांची एकुलती एक मुलगी. बरं झालं तू इथे आलीस. अगं अमोल हॉस्टेलवर होता त्यामुळे इथे करमतच नाही त्याला. आता तू आलीस ना, तुझी कंपनी मिळेल त्याला. परीक्षा आले ना आता जवळ. एक्झॅक्टली. ॲक्च्युली पोर्शन सगळा शिकवून झालाय म्हणून म्हटलं इथेच राहून अभ्यास करूया. हे छान केलंस. तुझ्या आई वडिलांनाही बरं वाटेल. म्हणजे निदान थोडे दिवस तरी तू त्यांच्याबरोबर राहशील. नो आंटी, ॲक्च्युली मी फक्त एक्झामसाठीच हॉस्टेलला परत जाणार आहे. आफ्टर दॅट मी इथेच ॲडमिशन घेणार आहे. आमच्या रागवू नका साईमा. आम्ही खरंच खूप प्रयत्न केला तुमच्या मनासारखं वागण्याचा. पण तुम्हीच सांगा आम्हाला साईमा, खोट्याला खऱ्याचा मुखवटा घालून आपण किती काळ हे सत्य सगळ्यांपासून लपवू शकलो असतो. आम्हाला नाही जमलं. माफ करा आम्हाला. प्रियदर्शनी, जे झालं ते योग्य नाही झालं. केतकी, व्हॉट हॅपन्ड? केतकी, टेल मी ना. व्हॉट इज दिस अमोल? तुझ्या बहिणीने सुसाईड केलं. एवढा मोठा इन्सिडेंट झाला तुझ्या घरामध्ये आणि तुला मला सांगावं सुद्धा वाटलं नाही ना? केतकी प्लीज. अरे केतकी, आय डोंट वॉन्ट एनी एक्सप्लेनेशन. माझ्या आयुष्यातले छोटे छोटे इन्सिडेंसेस पण मी तुला सांगते, हो की नाही? आय ऑलवेज थॉट यू वर माय बेस्ट फ्रेंड, बट आय थिंक आय वॉज रॉंग. केतकी सी, केतकी यू नो आपली एक्झाम जवळ आली आहे, सो दॅट्स वाय. सो म्हणून तू मला सांगितलं नाही? मग आता उठा बशा काढू का सांग मला? काढतो मी उठा बशा. हो काढ. ठीक आहे, जाओ. माफ किया तुम्ही. हे केतकी, बाय द वे मला सांग की तू हॉस्टेल सोडून इथे का राहायला आलीस?
म्हणजे तिथलं बेस्ट एज्युकेशन सोडून तू या फडतूस कॉलेजमध्ये शिकणार का? तुझ्यासाठी. Come on, Amol. How do you even expect me to study there alone? तुझ्याशिवाय मी तिकडे अजिबात सर्वाइव्ह होऊ शकत नाही. सो आय डिसाइडेड की जहा तुम वहाँ हम, म्हणून मी सुद्धा इथेच शिकणार आहे. बरं फार झाली आहे तुझी प्रश्न उत्तर आता. चल आपण मस्तपैकी कॉफी पिऊया. बडबड 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 किती प्रश्न तुझे. अहो हे तुमचं पुस्तक घ्या, बाहेर पडलं होतं. मी ते अमोलला वाचायला दिलं होतं, त्याने काय तिथेच टाकलं ते. तो काय अशी पुस्तकं वाचणार का? नेहमी इंग्लिश गाणी ऐकत असतो. या हल्लीच्या जनरेशनच्या आज सगळ्या आवडीनिवडीच बदलल्यात ना. त्यात हा मुलगा इतकी वर्ष हॉस्टेलवर राहिलाय. कुठल्या मित्रमैत्रिणींमध्ये कसल्या मुलांमध्ये त्याची उठबस होती काहीच माहिती नाही आपल्याला. तू या केतकी बद्दल तरी बोललेस का त्याशी? नाही, अजून काही बोलला नाही, पण मला आवडली केतकी. स्वभावही छान आहे. खरंय, मलाही आवडली ती मुलगी. त्याच्या मित्रमैत्रिणींपैकी आपल्याला कुणाबद्दल काहीच माहिती नाही. निदान ही मुलगी तरी चांगल्या संस्कारात वाढली आहे असं वाटतंय. इतक्या वर्षांनी अमोलच्या हॉस्टेलवरचं कोणीतरी आपल्याला येऊन भेटलं, नाहीतर अमोलबद्दल सगळी माहिती कळायची ती त्याच्या पत्रांवरनं किंवा त्याच्या ईमेल्समधनं. तेही तुटकपणेच. म्हणूनच मी त्याला इथे ठेवून घेतलंय. आपल्या डोळ्यासमोरच वाढू दे त्याला. तुम्ही म्हणता तसं बाबांचे चांगले संस्कारही होतील त्याच्यावर. अभिलाषा, काळ माणसाला कसा बदलायला लावतो ना अभिलाषा, हे तुझ्याकडे बघितलं की कळतं. कशाबद्दल बोलताय तुम्ही? कधी काळी बाबांचे चांगले संस्कार अमोलवर होऊ नयेत म्हणून तू त्याला हट्टाने हॉस्टेलवर ठेवायचीस. माझ्या सगळ्या चुका मी मान्य केल्यात ना. आणि माणसाचं जसं वय वाढतं तशी अनुभवातून त्याला समज येते, तशी मला आली असं समजा. हे मान्य करायचा मोठेपणा तुझ्याकडे आहे अभिलाषा. यामुळे जास्त समाधान वाटतं. आता काही माणसांकडे चुका करून सुद्धा त्या कबूल करण्याचा मोठेपणाच नसतो, पण तुझ्यात तो आहे. चला, बऱ्याच दिवसाने का होईना तुम्ही माझ्याबद्दल चांगलं बोललात. हे ऐकून खूप बरं वाटलं. वाह, फार अभ्यास चाललाय. अगं नाही, म्हणजे नाही इट्स ओके. यू कॅरी ऑन. हे बघ, मला अभ्यास करून कंटाळा आला होता म्हणून मी गाणी ऐकत होतो. मी तुझ्याकडे एक्सप्लेनेशन मागितलेलंच नाहीये. नाही म्हणजे काय माहितीये का, एकतर मला इथे राहून ना खूप कंटाळा आला, आणि त्यात मॉम अँड डॅडनी सुद्धा मला थांबवून घेतलं, नाही तर मी केव्हाच निघून गेलो असतो. काय रे, काका काकू बरोबर जन्मशताब्दी सोहळ्याला का नाही गेलास? टाइमपास झाला असता ना तुझा तेवढाच. प्लीज त्या सोहळ्या बिळाला ना ते खूप हॉरिबल असतं ग. म्हणजे कोणी येतं आणि लेक्चर बिक्चर देऊन जाता. लेक्चर नाही, भाषण म्हणतात. हा तेच ते, पण मी बोर होतो म्हणून मी गेलो नाही. बोर काय होतोस तू? मला तर अशा फंक्शन्सला जायला खूप आवडतं, पण हल्ली ड्युटीज असतात ना, त्याच्यामुळे शक्य होत नाही. अरे तुझं काम कसं चाललंय? मस्त, एकदम फर्स्ट क्लास. माझे सहकारी मला माझ्या प्रत्येक कामात खूप हेल्प करतात. वा, एक माणूस सोडला तर. सिनियर आहे रे माझा, सिद्धांत मराठे नाव आहे त्याचं. बर. जामच आकडू आहे.
त्याला असं वाटतं की बायकांचं पोलीस डिपार्टमेंटमध्ये काही कामच नसतं. तुला पटतंय? हो अगं साक्षी, आई 2 मिनिटं. म्हणजे मला असं म्हणायचंय काय की म्हणायचं? पोलिसी कामं असतात ना ती मुलींसाठी नसतात. त्यांनी फक्त लग्न करावं आणि संसार थाटायचा असतो. खूप बोलायला लागलाय. अगं तुला ना अगं मी चिडवत होतो तुला. ओ इन्स्पेक्टर, थांब आता तुझं ना मी आईला नाव सांगते. मी तुला पण नाव सांगणार आहे. ओ बाई, ओ पोलीस बाई. सॉरी, मी म्हणत होते तेच सिद्ध झालंय. त्या 100% प्रेग्नंट नाही आहेत. खरंय, आम्ही गरोदर नाही, आम्ही आई होणार नाही. पण तरीही या घरात बाळ येणार आहे. पण ते आमच्या पोटात नाही, नताशाच्या पोटात वाढतंय. राजेश शिर्केंच्या वारसाला त्याचा हक्क मिळालाच पाहिजे आणि त्यासाठीच मी हे सगळं मागते. रणवीर राजे आणि प्रियदर्शिनींनी सही केलेला कोरा कागद जर तुम्ही मला दिलात ना, तर खरंच माझी सगळी काळजी मिटेल. याचा अर्थ ते बोलणं या गरोदरपणाबद्दलचं होतं. नताशाच्या मनात नेमकं काय असेल? ती आपला मूल द्यायला का तयार झाली? नक्कीच साईमा आणि भैयासाहेबांनी तिला खूप मोठी रक्कम द्यायचं कबूल केलं असणार. त्याशिवाय नताशा या प्लॅनला तयार नाही होणार. पण मग तिला कोऱ्या कागदावर भैयासाहेब आणि वहिनींच्या सह्या का हव्यात? नाही, यात नताशाचा निश्चितच काहीतरी डाव आहे. फक्त पैसा कमावणं हा तिचा उद्देश नाहीये. कोऱ्या कागदाच्या जीवावर तिला अजून काहीतरी हवं असेल आणि आता मला हे माहीत करूनच घ्यावं लागेल.